बाबा, तुम्ही आईच्या उपचारासाठी बँकमधून आधीच कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज तुम्ही कसं फेडलं ते आम्हा सगळ्यांना माहीत आहे। त्यामुळे बाबा, माझ्या लग्नासाठी आता बँकमधून लाखो रुपये तुम्ही कर्जाने काढत आहात आणि हे अजिबात योग्य नाही। मला हे अजिबात आवडलेलं नाही। जर सासरची माणसे हुंड्याची मागणी करत आहेत तर अशा घरात मला लग्न करायचं नाही। मोहनरावांनी जेव्हा आपल्या मुलीचं अक्षदाचं हे बोलणं ऐकलं तेव्हा ते आपल्या मुलीकडे बघून थोडेसे हसले आणि म्हणाले की हे बघ बाळा, मी तुझा बाप आहे आणि तू बापाच्या जागेवर असती तर तू पण मी जे करत आहे तेच केलं असतं। एका बापाला मुलांच्या आनंदापेक्षा काहीच महत्त्वाचं नसतं। हो, तुझं बरोबर आहे की मुलाच्या आईने जे आपल्याला जो हुंडा मागितला आहे तो चुकीचा आहे, पण मी फक्त मुलाचे गुण पाहिले आहेत। तो मुलगा खूप चांगला आहे, असं स्थळ सारखं सारखं येणार नाही। बाबा, त्या मुलाबाबत मला तर काही सुद्धा माहिती नाही, तरी पण तुम्ही कसं म्हणू शकता की तो मुलगा चांगला आहे? मोहनराव म्हणाले की बाळा, तुला तुझ्या बाबावर विश्वास नाही का? माझ्यावर विश्वास ठेव, मी कधीच तुझं वाईट होऊन देणार नाही। मुलाच्या बाबतीत मी आसपासच्या माणसांना विचारलं आहे, तो खूप गुणी मुलगा आहे, एका बँकेमध्ये काम करतो, चांगल्या माणसासोबत त्याचं उठणं बसणं आहे आणि त्याला देवाधर्माचं सुद्धा वेड आहे। कधी कोणासोबत सुद्धा त्याने भांडण तांडा केला नाही आणि त्याच ट्रॅक रेकॉर्ड पण खूप चांगला आहे। अक्षदा म्हणाली की जर तुम्ही म्हणत आहात की तो मुलगा एवढा चांगला आहे, मग तो आपल्या आईला हुंडा घेण्यासाठी मनाई करू शकतो की? तो त्याच्या आईला का थांबवत नाही? जरी त्याची आई जुन्या विचाराची असली तरी तो आता शिकलेला मुलगा आहे, त्यामुळे हुंडा घेणे हे कायद्याने गुन्हा आहे हे त्याने त्याच्या आईला सांगायला पाहिजे। अक्षदा बाळा, हुंडा हा असा एक शब्द आहे, तो अजून काही ठिकाणी अजून चालतो आणि तो एक लागलेला एक शाप आहे, तो कधीच मिटणार नाही। हा जर पूर्ण समाज हुंडा न घेणे याच्यावर आवाज उठवत असेल तर ते कदाचित शक्य होईल, परंतु 10% 2% जरी आवाज उठवला तर काहीच फरक पडणार नाही। असं म्हणून आपल्या मुलीचं न ऐकताच मोहनराव सकाळच्या वेळी कागदपत्रे घेऊन बँकेमध्ये गेले। मोहनराव एक सरकारी नोकरी करत होते आणि ते 5 वर्षापूर्वीच रिटायर झाले होते। रिटायर झाल्यावर त्यांना त्यांचे फंडचे पैसे मिळाले होते। त्यांनी काही पैसे घर बांधण्यात आणि नंतर त्यांची बायको खूप आजारी पडली, त्यामुळे त्यांना पाण्यासारखा पैसा ओतावा लागला, पण काहीच फायदा झाला नाही। एक दिवस त्या देवाघरी गेल्या। मोहनराव त्यांच्या बायकोवर खूप प्रेम करत होते। गेल्या 5 वर्षात मोहनराव मध्ये खूप बदल झाला होता। जेव्हा त्यांची बायको होती तेव्हा ते मित्रांसोबत पार्टी करायला जात होते, पण जेव्हा त्यांची पत्नी बायको हे जग सोडून गेली तेव्हापासून त्यांनी घराच्या बाहेर जाणं सोडून दिलं। माणूस म्हणून मोहनराव खूप चांगले होते, त्यामुळे सगळे त्यांना प्रेम करत होते। मोहनराव स्वतः खुश राहत होते आणि दुसऱ्यांना पण खुश करत होते, परंतु त्यांना आता एकटेपणा आवडू लागला होता। नेहमी ते आता देवळामध्ये देवाचे दर्शन, पूजा, आरती करण्यासाठी जात होते आणि राहिलेला सगळा वेळ ते घरातच घालवत होते। मोहनरावाचे मित्र त्यांना बोलवत होते, परंतु ते तरी पण जात नव्हते। ते त्यांच्या मित्रांना म्हणत होते की घरात तरुण मुलगी आहे आणि तिला पाहणारं पण घरात कोणी नाही, असं म्हणून ते घरातच राहत होते। बायकोनंतर ते मुलगी अक्षदासाठी खूप टेन्शनमध्ये होते। गेल्या 2-3 वर्षापासून मोहनराव त्यांच्या मुलीसाठी चांगलं स्थळ शोधत होते, पण त्यांना त्यांच्या मनासारखं कोणतं स्थळ मिळत नव्हतं। खूप प्रयत्न केल्यानंतर त्यांना एक चांगलं स्थळ मिळालं, परंतु त्या मुलाच्या आईने हुंड्याची डिमांड केली। काही पैसे त्यांनी जमा केले होते, परंतु त्यांना अजून काही पैशाची मदत पाहिजे होती, कारण मुलाच्या आईने 10 लाखाचा हुंडा मागितला होता। मोहनरावांकडे 5 लाख रुपये होते, परंतु अजून 5 लाख रुपये ते बँकमधून लोन घेणार होते। अक्षदा या लोनमुळे अजिबात खुश नव्हती, पण मोहनरावांनी तिला कसं तरी समजवलं होतं। सकाळच्या 11 वाजेपर्यंत मोहनराव बँकेमध्ये पोहोचले। नंतर प्रयत्न केल्यानंतर त्यांना बँकेकडून 5 लाख रुपये लोन भेटले। ते पैसे त्यांनी त्यांच्या छोट्याशा बॅगेमध्ये ठेवले, परंतु घरी येताना
त्यांच्यासोबत अशी घटना घडली त्यामुळे मोहनरावांचं आयुष्यच बदलून गेलं। एक मुलगा तोंडाला रुमाल लावून त्यांचा पाठलाग करत होता आणि एका ठिकाणी सगळीकडे शांतता पाहून त्याने मोहनरावांच्या हातामधील छोटीशी बॅग चोरून घेऊन गेला। मोहनरावांनी त्या चोराचा खूप पाठलाग केला, परंतु त्यांचं वय झालं होतं। थोड्याच अंतरावर जाऊन ते थकले आणि डोक्याला हात लावून खाली रडत बसले। त्यांच्या डोळ्याच्या समोर सगळं आयुष्य उजाड झाला आणि तिथेच त्यांना हार्ट अटॅक आला। आणि एका रिक्षावाल्याने जेव्हा एका म्हाताऱ्या माणसाला रस्त्याच्या कडेला बेशुद्ध झालेलं पाहिलं तेव्हा तो माणूस मोहनरावांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला। रिक्षावाल्याला माहीत नव्हतं की हा माणूस कोण आहे, पण मोहनरावच्या खिशामध्ये एक छोटीशी डायरी होती आणि त्या डायरीत त्यांचा आणि अक्षदाचा आणि काही मित्रमंडळीचा नंबर होता, पण सगळ्यात पहिला नंबर अक्षदाचा होता। त्यामुळे त्या रिक्षावाल्याने त्या नंबरवर कॉल केला। अक्षदाने फोन उचलला आणि तो रिक्षावाला म्हणाला की मी साई हॉस्पिटलमधून बोलत आहे, तुमचे वडील या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांना रस्त्यावरच हार्ट अटॅक आला होता। हे ऐकून अक्षदाला खूप वाईट वाटलं। ती विचार करते की बाबाला अचानक हार्ट अटॅक कसं काय आला, सकाळी तर ते पैसे आणण्यासाठी किती आनंदात बँकेमध्ये गेले होते। अक्षदाला हे माहीत नव्हतं की एका चोराने तिच्या बाबाचे पैसे चोरले आहेत। खूप टेन्शनमध्ये अक्षदा त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली। नंतर रिक्षावाला सांगतो की तुमचे वडील कसे रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडले होते। अक्षदाने त्या रिक्षावाल्याचे आभार मानले आणि काही पैसे अक्षदा त्यांना देत होती, परंतु रिक्षावाल्याने ते पैसे घेतले नाही। तो म्हणाला की मी माणुसकीच्या नात्याने त्यांना मदत केली आहे, मला पैसे नकोत। अक्षदाने त्यांचे मनापासून आभार मानले आणि तो रिक्षावाला तेथून निघून गेला। अक्षदा डॉक्टरकडे गेले। डॉक्टर म्हणाले की काही दिवस तुमच्या वडिलांना याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागेल, कारण का त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे। अक्षदा आपल्या वडिलांसाठी खूप टेन्शनमध्ये आली। तिच्या डोळ्यातून वारंवार अश्रू येत होते। अक्षदा एकटीच होती। त्याच हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या बाजूला एक स्त्री ॲडमिट होती आणि त्या स्त्रीचा मुलगा जो मोहनरावचे पैसे चोरून घेऊन गेला होता तोच मुलगा होता आणि त्याचीच आई त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती। त्या मुलाने पहिल्यांदाच अशी चोरी केली होती, त्याआधी त्याने कधीच चोरी केली नव्हती। त्याला आईसाठी ही चोरी करावी लागली। त्याची आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्याच्या आईच्या ऑपरेशनासाठी त्याला पैसे पाहिजे होते। डॉक्टरांनी 2 दिवसाच्या आतमध्ये पैसे जमा करायला सांगितले होते, नाहीतर त्याची आई या जगातून जाऊ शकते। त्याने आपल्या आईच्या प्रेमासाठी मजबूर होऊन हा चोरीचा निर्णय घेतला होता। त्याचं नाव सचिन होतं। सचिन हा चांगला होता। त्याचे वडील दारुडे होते। दारूच्या नशेमध्ये सचिन जो कमाई करत होता तो घेऊन जात होते। सचिनच्या आईचे जे पण दागिने होते ते सगळे दागिने त्याच्या वडिलांनी दारूसाठी विकून टाकले। वडिलांमुळे सचिनला त्याचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं। तसंच सचिनचं 12वी पर्यंत शिक्षण झालं होतं। त्याला शिक्षणाचं फार वेड होतं। त्याचं त्याच्या आईवर खूप प्रेम होतं। तो त्याच्या आईसाठी खूप टेन्शनमध्ये असायचा। सचिन त्याच्या वडिलांना समजून सांगत होता, परंतु त्याचे वडील उलट त्यालाच मारत होते। एवढेच नाही तर घरातले सामान सुद्धा त्यांनी विकून टाकले। बायकोचे कपडे, घरातील भांडी, घरात असणाऱ्या मोठ्या वस्तू सगळे दारूसाठी त्यांनी विकून टाकले। एके दिवशी त्याचे वडील खूप दारू पिऊन आले आणि आईला त्याच्या विनाकारण मारू लागले। हे पाहून सचिनने वडिलांच्या पुढे हात जोडले की आईला विनाकारण मारू नका, परंतु ते आपल्या मुलाचं एक सुद्धा ऐकून घ्यायला तयार नव्हते। त्याचे वडील त्याच्या आईला म्हणत होते की उद्या सकाळी तयार होऊन माझ्यासोबत यायचं, आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे। सचिनच्या वडिलांना एक जण म्हणाला होता की तू तुझ्या बायकोला घेऊन ये, मग मी तुला भरपूर पैसा देतो। त्यामुळे सचिनचे वडील आईला उद्या माझ्या संग चल म्हणून म्हणत होते, पण आई त्यासाठी नकार देत होती। त्यामुळे त्याचे वडील आईला मारत होते। पण
अचानक त्याच्या वडिलांना चक्कर आली आणि ते खाली जमिनीवर पडले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. सचिनकडे त्याच्या वडिलांचे क्रियाक्रम करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. शेजाऱ्यांनी काही मदत करून त्याच्या वडिलांचे क्रियाक्रम केले होते, पण सचिनच्या आईला हा धक्का सहन झाला नाही आणि ती अचानकच खूप आजारी पडली. सचिन आपल्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या आईच्या हार्टमधील एक नस ब्लॉकेज झाली आहे आणि त्याचं ऑपरेशन करावे लागेल आणि त्या ऑपरेशन करण्यासाठी 2 लाखाची गरज होती. परंतु सचिनकडे एवढी रक्कम नव्हती. त्याला काय करावं काही सुचत नव्हतं. त्यामुळे त्याचा जुना एक मित्र होता. तो मित्र गुंड होता म्हणून खूप वर्षापासून सचिन त्याला बोलत नव्हता. पण आईसाठी त्याने त्याला फोन लावला आणि त्याच्याकडे सचिनने पैसे मागितले, पण तो म्हणाला की माझ्याकडे पैसे नाहीत. मग त्या मित्राने चोरी करण्यासाठी उपाय सांगितला. तो मित्र म्हणाला की सकाळच्या वेळी बँकेच्या ठिकाणी कोण पैसे काढायला येत आहे याच्यावर नजर ठेवायची आणि मग नंतर त्या माणसाचा पाठलाग करून शांत ठिकाणी ते पैशाची बॅग घेऊन पळून जायचं, असं त्याच्या मित्राने सचिनच्या डोक्यात भरवलं होतं. आपल्या आईसाठी तो काही पण करायला तयार होता आणि त्याने हे सगळं मजबुरीमध्ये केलं होतं आणि त्याने पैसे मोहनरावांचं चोरले होते आणि पैसे चोरल्यामुळे मोहनरावांना हार्ट अटॅक आला होता आणि ते याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, ज्या हॉस्पिटलमध्ये त्या चोराची आईसुद्धा ॲडमिट होती. जेव्हा त्या चोराने मोहनरावांना आणताना पाहिलं तेव्हा तो समजला की यांचेच मी पैसे चोरले होते आणि माझ्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला आहे. आणि मोहनरावांच्या सोबत फक्त त्याला एक मुलगी दिसत होती. त्याला नक्कीच कळले की ही त्यांची मुलगी असणार. तेव्हा सचिन मोहनरावांच्या हातून तो बॅग घेत होता तेव्हा त्यांचा रडका चेहरा पाहून सचिनला त्यांच्यावर खूप दया आली होती. त्याला वाटत होतं की आताच ही ह्यांची पैशाची बॅग यांना महागारी द्यावी, पण आईचं काय होईल. त्यामुळे त्याने त्याच्या मनावर दगड ठेवला होता. सचिनला खूप वाईट वाटत होतं की आपण आपल्या आईचं आयुष्य वाचवण्यासाठी एका चांगल्या माणसाचं आयुष्य उजाड केलं. 2 दिवसानंतर मोहनरावांच्या हार्टचं ऑपरेशन सुरू झालं. दुसऱ्या बाजूला पण सचिनच्या आईचं ऑपरेशन सुरू झालं. अक्षदा आणि सचिन आपापल्या आईवडिलांच्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसले होते. सचिन अक्षदाला ओळखत होता की मी ज्यांचे पैसे चोरले त्यांची मुलगी आहे, पण अक्षदाला माहीत नव्हतं की ज्या चोराने माझ्या बाबांचे पैसे चोरले आहेत तो चोर सचिन आहे. थोड्या वेळानंतर दोघांचे पण डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. सचिन पळत जाऊन डॉक्टरांना विचारू लागला की आईचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं का. डॉक्टर म्हणाले की सचिन घाबरायची काहीच गरज नाही, तुमच्या आईचं ऑपरेशन यशस्वी झालं आहे. हे ऐकून सचिनने मोकळा श्वास घेतला. सचिनला अक्षदाच्या वडिलांबाबत विचारू वाटत होतं, परंतु तो शांत बसला. नंतर अक्षदा म्हणाली की डॉक्टर माझे बाबा आता कसे आहेत. डॉक्टर म्हणाले की सॉरी, मी तुमच्या वडिलांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते वाचले नाहीत. अक्षदा खाली फरशीवर बसली आणि मोठमोठ्याने रडू लागली. अक्षदा एवढ्या मोठ्याने रडत होती की ती बेशुद्धच पडली. तिचा बीपी लो झाला होता. अक्षदाची ही हालत पाहून सचिनला स्वतःचीच घृणा येऊ लागली. एकीकडे आई सुखरूप आहे याचा आनंद आणि दुसरीकडे एक निराधार माणसाचा जीव गेला होता म्हणून दुःख होत होतं. अक्षदाची तब्येत थोडीफार ठीक झाली. मग तिने तिच्या बाबांचं अंतिम संस्कार करण्याबाबत निर्णय घेतला. तिच्या वडिलांना घरी नेण्यात आले आणि मोहनरावांच्या मित्रमंडळीने त्यांचे अंतिम संस्कार केले. सचिनने हॉस्पिटलमध्ये फॉर्मॅलिटी पूर्ण करताना त्याने अक्षदाचा पत्ता पाहिला होता. त्यानंतर सचिन आईला घरी सोडून अक्षदाचा पिच्छा करू लागला. सचिन मोहनरावांच्या अंतिम संस्काराला सुद्धा आला होता. त्याला काही पण करून त्याच्याकडून जो एवढा मोठा गुन्हा झाला आहे त्याचं प्रायश्चित करायचं होतं. त्याला अक्षदाच्या आयुष्यात
सुख लिहायचं होतं. अक्षदा आता तिच्या मावशीसोबत राहत होती. तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं, त्यामुळे ती एका स्कूलमध्ये मुलांना शिकवत होती. सचिनने आता पुढचं शिक्षण सुरू केलं आणि त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. हे सगळं करण्यात सचिनचे 3 वर्ष गेले आणि तो आता चांगल्या नोकरीला सुद्धा आहे. पण या 3 वर्षात तो अक्षदावर नजर ठेवून होता. तिला कोणताच प्रकारचा कोणी त्रास देऊ नये याची काळजी तो घेत होता. एके दिवशी सचिन त्याच्या आईला म्हणाला की आई, मला एका मुलीसोबत लग्न करायचं आहे. त्याने आईला सुद्धा पैसे कुठून आणले हे खरं सांगितलं नव्हतं. सचिनला अक्षदासोबत लग्न करायचं होतं आणि लग्न करून अक्षदाला सुखात ठेवायचं होतं. सचिनला कधी कधी वाटत होतं की आत्महत्या करावी, परंतु आत्महत्या केल्यावर आई तर मरूनच जाईल. त्यासाठी आईसाठी तो आत्महत्या करत नव्हता. सचिनची आई अक्षदाच्या मावशीला भेटायला गेली आणि सचिनबद्दल तिला सगळं काही सांगितलं. अक्षदाच्या मावशीची पण आर्थिक स्थिती चांगली नव्हती, त्यामुळे काहीतरी विचार करत तिच्या मावशीने होकार दिला. मुलगा आणि आई या लग्नाला हुंडा न घेता लग्न करायला तयार आहेत, त्यामुळे अक्षदाला पण काहीच प्रॉब्लेम नव्हता. हुंड्याच्या नावामुळे अक्षदाला आता खूप राग येत होता. तिला नंतर माहीत झाले की तिच्या बाबाचा मृत्यू हुंड्यामुळे झाला आहे. बाबा जर हुंड्यासाठी पैसे आणायला बँकेमध्ये गेलेच नसते तर त्या चोराने बाबाकडून पैसे चोरून घेऊन गेलाच नसता आणि आज तिचे बाबा या जगात जिवंत असते. त्यामुळे अक्षदा अशा माणसासोबत लग्न करणार होती जो हुंडा घेणार नाही. अशा प्रकारे सचिन आणि अक्षदाचं साध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवशी सचिनने ही शपथ घेतली होती की यापुढे तो अक्षदाच्या डोळ्यात एक थेंब सुद्धा पाणी येऊन देणार नाही. त्याने जे पाप केले होते त्याचे पाप फेडण्यासाठी तो आता कोणत्या पण थराला जाऊ शकत होता. तो अक्षदाला कोणताच त्रास देत नव्हता. तो नेहमी अक्षदाला आनंदी ठेवत होता आणि अक्षदा आनंदी असली की मग सचिनला छान वाटत होतं. पण त्याला भीती पण वाटत होती की जर कधी अक्षदाला त्याने जे पाप केलं होतं ते जर कळाले तर. पण सचिन आता फक्त अक्षदाकडे लक्ष देत होता, त्यामुळे अक्षदा पण आता सचिनच्या सहवासात आनंदी होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.